नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 14 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज सकाळपर्यंत काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव अपडेट झालेले असून त्यामध्ये कापूस व्हेरायटी AKA 8401 मीडियम स्टेपल, कापूस H6, कापूस H4 आणि हायब्रिड कापसाच्या बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ मित्रांनो बघायला मिळाली असून त्याचबरोबर कालच्या बाजार सत्रामध्ये हिंगणघाट जिल्हा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची सर्वाधिक आवक झालेली आहे. जवळपास 12,500 क्विंटलपर्यंत या ठिकाणी आवक होती. त्याचबरोबर आज सकाळमध्ये कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्याचे कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर या ठिकाणी सकाळपर्यंत 1530 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,575 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाले. सर्वसाधारण दर 7,600 तर जास्तीत जास्त दर 7,670. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला, आवक 147 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची. कमीत कमी दर 8,010 रुपये, सर्वसाधारण दर 8,020 तर जास्तीत जास्त दर 8,025. त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा आहे अकोला, आवक आलेली या ठिकाणी 166 क्विंटल लोकल कापूस. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,005 तर जास्तीत जास्त दर 8,015. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर, कापूस लोकल, आवक आलेली आहे जवळपास 470 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,575 रुपये, सर्वसाधारण दर 7,390 तर जास्तीत जास्त दर 7,760. त्यानंतर देऊळगाव राजा जिल्हा आहे बुलढाणा, आवक या ठिकाणी आलेली आहे जवळपास 350 क्विंटल लोकल कापसाची. कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,768 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,815 रुपये. त्यानंतर पुढील तालुका काटोल जिल्हा नागपूर, आवक 111 क्विंटल लोकल कापूस. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे आज सकाळी 7,575 तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा वर्धा, कापूस मीडियम स्टेपल, आवक आलेली आहे जवळपास 933 क्विंटलची. कमीत कमी दर 6,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,875 तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणा कापूस AKA 8401 मीडियम स्टेपल, आवक 126 क्विंटल लोकल कापूस. कमीत कमी दर 7,810 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,010. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो ताडकडस, कापूस H4 मीडियम स्टेपल, या ठिकाणी मित्रांनो सकाळी जबरदस्त जवळपास 4,000 क्विंटलची आवक आहे. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,010 तर जास्तीत जास्त दर 8,050. त्यानंतर सोनपेठ कापूस H6 मीडियम स्टेपल, आवक आलेली आहे जवळपास 166 क्विंटल लोकल कापसाची. कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर, आवक आलेली आहे 271 क्विंटल लोकल कापूस. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा, कापूस मीडियम स्टेपल, आवक जवळपास 3,660 क्विंटलपर्यंत होती. कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,830 तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो बार्शी टाकळी, कापूस मीडियम स्टेपल, 1,368 क्विंटल लोकल कापसाची आवक. कमीत कमी दर 8,010 रुपये, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सुद्धा 8,010 रुपयापर्यंत आज सकाळी बाजारभाव निघालेले आहे. तर हे होते मित्रांनो आज सकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव बघता स्थिरता बघायला मिळालेली असून काही ठराविक बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये एक हलकीशी दरवाढ आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.